नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे हादग्याच्या शेंगांची चटणी। तर बघा, अशा प्रकारच्या ह्या कोवड्या कोवड्या हादग्याच्या शेंगा आहेत आणि साईडला तुम्हाला फुलं पण दाखवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शेंगा हादग्याची आहे हे लक्षात येईल। तर कदाचित फुलं तुम्ही सर्वांनी बघितली असेल आणि या फुलांची वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी करून खाल्ली असेल, परंतु आतापर्यंत तुम्ही या शेंगांची भाजी किंवा शेंगांची चटणी कधी बनवली नसेल, कधी ऐकली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल। तर कोवड्या कोवड्या शेंगांची चटणी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। शेंगांची चटणी कशी बनवायची तेही आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि लवकरच या फुलांची सुद्धा चटणी कशी बनवायची तोही व्हिडिओ मी लवकर अपलोड करणार आहे। तर ही फुलं कशी साफ करायची ते सुद्धा तुम्हाला दाखवते। याआधीही मी या फुलांची भाजी कशी बनवायची ते व्हिडिओ टाकलेले आहेत। तसेच या फुलांचं मोकळं बेसन म्हणजे सुकं बेसनही कसं बनवायचं तोही व्हिडिओ टाकलेला आहे। तर अशा प्रकारची ही फुलं असतात आणि याच्यामधील बारीक केसासारखा हा जो धागा निघतो तो काढून टाकायचा असतो आणि अशा प्रकारची फुलं साफ करून घ्यायची असतात आणि शेंगासुद्धा तोडून घ्यायचे असतात। तर मस्त कोवड्या कोवड्या शेंगा आपण चटणीसाठी तोडून घेतलेल्या आहे। तर सर्वप्रथम आपण आज शेंगाची चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत। सर्वप्रथम आपण शेंगा थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी तवा घेतलेला आहे, तव्यावरती अर्धी पळी तेल टाकलेलं आहे, बारीक बारीक 8-10 लसूणच्या पाकळ्या टाकल्यात, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तर तुम्ही चवीनुसार कमी जास्त मिरची करू शकता। त्यानंतर शेंगा मस्त स्वच्छ धुवून घेतल्यात, त्या टाकलेल्या आहेत। लसूण, मिरची आणि शेंगा तेलामध्ये मस्त फ्राय करायचे आहे, जेणेकरून त्या नरम होतील आणि व्यवस्थित शिजतीलही। 3 ते 4 मिनिटांमध्ये शेंगा कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचे। तीन ते 4 मिनिटं कमी गॅसवरती शेंगा मस्त भाजून घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला थोड्याशा सुकलेल्या सुद्धा दिसत आहे, म्हणजे यातील कच्चेपणा आपल्याला काढून टाकायचा आहे। तर बघा, शेंगा मस्त आता भाजून झालेली आहे। तर हे आता आपण काढून घेऊ। शेंगा पूर्णपणे थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटायचे आहेत। तर शेंगा घ्यायच्यात, लसूण, मिरची, मीठ आणि कोथिंबीर आणि जाडसर शेंगा कुटून घ्यायच्या आहेत। जास्त शेंगा असल्या तर तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर कुटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटल्या तर त्याची चव खूपच मस्त लागते। तर तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्येही कुटून घेऊ शकता। तर आता मी चवीनुसार यामध्ये मीठ टाकणार आहे आणि जाडसर कुटून घेणार आहे। हादग्याची फुलं, शेंगा आणि शेरण्या ह्या गावावरून आलेल्या आहेत, कारण दिवाळीनिमित्त भाऊ वहिनी हे लोक गावी गेलेले, तर त्यांनी गावावरून येताना हा खाऊ आता आमच्यासाठी आणलेला आहे। तर त्याची रेसिपी मी आता आपल्यासमोर घेऊन आलेली आहे। तर बघा, आता शेंगा मस्त कुटून झालेली आहे, त्यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि परत एखादा मिनिट कुटून घेणार आहे। जास्त बारीक शेंगा करायचे नाही, कारण खाताना शेंगा जाडसर मस्त लागतात। अशा प्रकारे ही चटणी तयार होते। रेसिपी हेल्दी आहे, तितकीच टेस्टी आहे आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत, गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता। रेसिपी आवडली आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या कोवड्या कोवड्या शेंगा मिळाल्या तर अवश्य करून बघा आणि खाऊन बघा। अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवरती नवीन असाल, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। बाजूला घंटेचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल। तर बघा, अशा प्रकारची आपली चटणी तयार झालेली आहे आणि ती आता आपण काढून सुद्धा घेतलेली आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा।
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.